तर खोडव्यासाठी मी 85 टन टार्गेट केलं पाहिजे की त्याहूनही जास्त उत्पादन मी खोडव्यामध्ये घेऊ शकतो? 85 टन तुम्ही ऊस उत्पादन घेतलं असेल हो. तर निश्चितच तुम्ही खोडव्यासाठी सुद्धा जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने खोडव्याचं व्यवस्थापन जर केलं कमी मेहनतीमध्ये तुम्ही त्याचं उत्पादन त्या पद्धतीने घेऊ शकता. वाण कोणता असावा किंवा कोणता ऊस आपण खोडव्यासाठी ठेवावा? जर आपल्याला लागणीच्या ऊसातून जर आपल्याला उत्पादन शेतकऱ्याला चांगलं मिळालं तर निश्चितच अशा ऊसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे. काही जाती अशा असतात पाणी सहन करण्याची शक्ती चांगल्या प्रकारे असते, मग तुम्ही अशा जाती पुढे खोडव्यासाठी निवडू शकता. तर ऊस तुटून गेल्यानंतर पहिली पायरी काय किंवा पहिला टप्पा काय? खोडवा उत्पादन जर शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचा असेल 2-3 गोष्टी सुरुवातीच्या 8 ते 15 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. पाचट विषयी खूप सारे मत आहे की पाचट राखलं पाहिजे की पाचट नाही राखलं पाहिजे. पाचटाचं महत्व खोडवा उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे. पाचट आपण जर कुजवलं तर आपण जेमतेम 2 ते 2.5 टन सेंद्रिय खत आपल्या जमिनीला आपसुकच मिळून जातं. ते पाचट कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे पण मी आता ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही केली निश्चितच खोडवा ऊसाला अन्नद्रव्याची उपलब्धता असेल होऊ शकते. कोणत्या किडी कोणत्या हंगामामध्ये किंवा कोणत्या स्टेजला आपल्याला त्रासदायक ठरतात? लागवडीचा ऊस असू दे किंवा खोडवा ऊस असू दे दोन्हींचे जे काही कीड किंवा रोग जे आहेत ते सारखेच असतात आणि त्याचा प्रादुर्भाव तेवढ्याच प्रमाणामध्ये होतो आणि उत्पादनामध्ये घट होते. त्याचं तुम्हाला वेळीच नियोजन करणं फार गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या स्टेजला अन्नद्रव्य वापरली पाहिजे? खताचे काही नियोजन आहे ते आम्ही तुम्हाला चार्टच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सगळ्या गोष्टी केल्या तरी पण अपेक्षित उत्पादन येत नाही. अजून याच्या व्यतिरिक्त काही अशी शेतकऱ्यांकडून काही कमतरता राहते का? शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आज माझ्यासोबत आहेत अतुल टेमगिरे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऊस या पिकाच्या व्हिडिओविषयी आणि ऊस या पिकाच्या माहितीविषयी आपण खूप साऱ्या कमेंट केल्या होत्या. ऊसाच्या उत्पादन घेत असताना खोडवा ऊसाचं व्यवस्थापनाबद्दल माहिती द्यावं अशी आपली मागणी होती. मित्रांनो, त्या संदर्भात आज आपण बोलूया. परंतु त्यासोबतच ऊस पिकामध्ये येणाऱ्या काही समस्या असतील जसे की कीड रोग व्यवस्थापन असेल तर त्यावरही मला वाटतं बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पहिलं तर आपण कमेंट करून सांगा की खोडवा व्यवस्थापन घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. आपलं मत काय? कमेंटच्या माध्यमातून आपण हो किंवा नाही असं आमच्यापर्यंत पाठवा. आणि मला अतुल सरांना पहिला प्रश्न तोच आहे की ऊस उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी खोडव्याकडे जावं की खोडवा घ्यावा किंवा खोडवा न घेता परत एकदा लागणीकडे जावं. तर याविषयी अतुल सर तुमचं मत काय? निश्चितच ते सर म्हणजे आपण मागील व्हिडिओतून पाहिलेलं 1-2 वेळा जे काही ऊसाचे म्हणजे चांगल्या उत्पन्नासाठी आपण काही कुठल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. परंतु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खोडवा जसं की तुम्ही विचारलं की खोडवा घेणं गरजेचं आहे की नाही, तर निश्चितच माझं मत असं असेल की खोडवा घेणं गरजेचं आहे. कारण की त्यामागचे त्याचे फायदे जे आहेत ते आपण या ठिकाणी जर आपल्या शेतकऱ्यांना जर सांगितलेत तर निश्चितच शेतकरी सुद्धा जे आहे खोडवा व्यवस्थापनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतील आणि त्याच्यातून जसं लागणीतून आपण उत्पादन घेतो त्याच प्रकारचं उत्पादन जे आहे ते खोडवा ऊसातून सुद्धा ते घेऊ शकतात. तर पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे काय आहे की खोडवा जे आपण उत्पादन घेत असतो खोडवा त्याच्यामध्ये जो खर्च आहे जो लागवडीला जो आपल्याला खर्च येतो जसं की बेण्या असेल पूर्व मशागत असेल किंवा लागणीचा खर्च असेल तो जो खर्च आहे तो खोडवा ऊसामध्ये आपल्याला येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपलं जो सुरुवातीचा जो काय खर्च आहे 30 ते 40% जो म्हणजे लागणीचा जो खर्च असतो तो खोडवा ऊसामध्ये आपल्याला 30 ते 40% जो काय खर्च आहे तो कमी येतो. हा लय महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे खोडवा जे आहे ते आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी जर खोडवा ठेवला तर निश्चितच त्याच्यामध्ये पाण्याची बचत, कारण की खोडवानंतर आपण पाचड वगैरे अंतरतो, पाचडवर जे राहिलं त्याच्यानंतर जी पाण्याची जी काय आहे त्या खोडवा पिकामध्ये 1 ते 2-3 म्हणजे प्रत्येक पाण्याच्या पाळ्यामध्ये एक पाण्याची पाळी जी आहे ती खोडवाच्या पाचटामुळे आपल्याला कमी होते. त्या ज्या ठिकाणी पाण्याचं म्हणजे कमी प्रमाण आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजे खोडवा ऊस उत्पादन फायदेशीर ठरणार आहे. दुसरं, खोडवा ऊसामध्ये म्हणजे पाचट आतरल्यानंतर जे काही त्याचं सेंद्रिय कर्ब आहे किंवा सेंद्रिय खत म्हणतो आपण आपसुकच त्या पिकाला ते मिळतं. त्याच्यामुळं म्हणजे जे काही जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्य आहे त्याची उपलब्धता जी आहे खोडवा पिकाला चांगल्या प्रकारे मिळते. दुसरं, लागवडीच्या वेळेला जे आपण म्हणजे बेणं लावतो त्याच्यानंतर ऊस उगून येणं आणि त्याला फुटवे फुटणं हा जो कालावधी आहे हा जास्त म्हणजे जास्त याच्यामध्ये कालावधी जातो. परंतु म्हणजे खोडवा ऊसामध्ये जे काही बेट आहे ऊसाचं बेट त्याला मुळी वगैरे चांगल्या प्रकारे सुरुवातीला असते. त्याच्यामुळं जर आपण सुरुवातीला जर शास्त्रीय पद्धतीने खोडव्याचं जर नियोजन केलं तर जे फुटव्यांची जी काही संख्या आहे ती निश्चितच त्यामध्ये चांगली राहणार आहे आणि जोमदार जे फुटवे आहे ते आपल्याला सुरुवातीला मिळणार आहे.
त्याच्यामुळं माझं एक शेतकऱ्यांना म्हणणं राहील की निश्चितच तुम्ही म्हणजे लागणीच्या ऊसा म्हणजे ऊस तोडीनंतर जे काही खोडवा आहे याच्याकडे तुम्ही निश्चितच वळले पाहिजे. अतुल सर, तुमचं म्हणजे जे काही निरोप आहे किंवा जे काही म्हणणं आहे ते अगदी तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं. पण शेतकरी बंधूंनो, तुम्ही या म्हणण्याशी सहमत आहात का, हे पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की खोडवा ऊस उत्पादन घेणं किती रास्त आहे. अतुल सरांनी जे काही फायदे सांगितले आपल्याला खोडवा ऊस घेत असताना, तर ते खरोखर तुम्हाला वाटतात का ते आपल्याला असावेत. आणि त्यासोबत पुढचा प्रश्न असा की मग आता खोडवा निवड करायची का, आपण ह्या पिकाचा खोडवा घेऊ शकतो, तर याच्यासाठी काही असे क्रायटेरिया आहेत का की वाण कोणता असावा, कोणत्या विभागात असावा, किंवा कोणता ऊस आपण खोडव्यासाठी ठेवावा, किंवा कोणता आपण ठेवणं संयुक्तिक आहे म्हणजे आपल्याला उत्पादन जास्त येईल, असं काही आहे का त्याचं? निश्चितच म्हणजे आपण खोडवा कोणत्या ऊसाचा ठेवणं गरजेचं आहे याकडे जर आपण पाहिलं तर निश्चितच जर आपल्याला लागणीच्या ऊसातून जर आपल्याला उत्पादन शेतकऱ्याला चांगलं मिळालं तर निश्चितच अशा ऊसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे. कारण की जर त्याला 50-60 टन जर उत्पादन कमीत कमी एक ॲव्हरेज आपण उत्पादन म्हणतो की ते जर त्याला लावणीच्या ऊसातून जर मिळालं तर निश्चितच अशा ऊसाचा तुम्ही खोडवा चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आणि दुसरं असं की ज्या ऊसामध्ये म्हणजे शक्यतो लावगड केल्यानंतर आता कसं असतं माहितीये का, खोडवा जो आपण घेतो तो कोणाचा घेतो, ज्याचं रोग कीड व्यवस्थापन ज्या लागणीच्या ऊसाला जर आपल्याला दिसून आलं की ह्या ऊसाला आपल्याला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे, तर शेतकऱ्यांनी अशा याचा ऊसाचा खोडवा टाळणं गरजेचं आहे. कारण की तो जो आहे तो प्रादुर्भाव तुमच्या खोडवा ऊसाला सुद्धा येणार आहे. म्हणून निश्चितच अशा याच्यामध्ये तुम्ही खोडवा जे काय आहे त्या ऊसाचा खोडवा तुम्ही घेणं टाळणं गरजेचं आहे. दुसऱ्या काही जाती अशा असतात ज्याचं म्हणजे पाणी सहन करण्याची शक्ती अशा जातींमध्ये चांगल्या प्रकारे असते. मग तुम्ही अशा जाती तुम्ही पुढे खोडव्यासाठी निवडू शकता. जसे की आता तुम्ही 86-032 असेल, या जातीचा खोडवा तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतो. म्हणजे लागणीला ज्याचं 86-032 जे उत्पादन तुम्हाला मिळतं तेच तुम्ही खोडव्याला सुद्धा त्या पद्धतीचं उत्पादन त्याच्यामध्ये घेऊ शकता. जसे की 265 असेल, 8005 असेल, 10001 असेल, अशा ज्या जाती आहेत त्यांचा तुम्ही म्हणजे खोडवा चांगल्या प्रकारे ठेवू शकता. मला शेतकरी बांधवांनाही हे जाणून घ्यायला आवडेल की समजा एक उदाहरण घेतलं की एक मी लागणीचा ऊस आहे, त्याचं उत्पादन मी उदाहरणार्थ 85 टन काढलं, तर खोडव्यासाठी मी 85 टन टार्गेट केलं पाहिजे की त्याहूनही जास्त उत्पादन मी खोडव्यामध्ये घेऊ शकतो? नाही, निश्चितच तुमचा प्रश्न संयुक्तिक आहे. जर आपण 85 टन लागणीच्या ऊसाचं टार्गेट घेऊन म्हणजे 85 टन तुम्ही ऊस उत्पादन घेतला असेल तर निश्चितच तुम्ही खोडव्यासाठी सुद्धा जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने खोडव्याचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच तेवढं उत्पादनाची अपेक्षा तुम्ही खोडव्यातून ठेवू शकता. आणि ते पण कमी दिवसात, कमी खर्चात, कमी मेहनतीमध्ये तुम्ही त्याचं उत्पादन त्या पद्धतीने घेऊ शकता. परंतु जे काही शास्त्रीय म्हणजे तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला खोडव्यासाठी घेणं गरजेचं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मग याहून आपण समजू शकतो की खोडवा व्यवस्थापनावर जर आपण फोकस केला, त्याच्यावर लक्ष दिलं, तर निश्चितच आपण ऊस उत्पादनाच्या लागणीच्या वेळेला काही चुकी केल्या असतील तर त्या आपण भरून काढू शकतो आणि त्यामध्ये होणारा जो काही लॉस आहे तर तो तिथं परत एकदा सावरण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. बरोबर. मग आता अजून एक त्यालाच प्रश्न आहे की मग खोडवा आपल्याकडे बऱ्याच वेळा लागण केली, खोडवा घेतात, मग असं कितीपर्यंत खोडवे येऊ शकतात आणि कितीपर्यंत घेणं संयुक्तिक आहे? शक्यतो शेतकऱ्यांना माझं म्हणणं असं असेल की आपण लागण घेतली, लागणीनंतर आपण खोडवा व्यवस्थापन केलं, खोडव्यामध्ये पण आपण त्या पद्धतीचं नियोजन करून तेवढ्या पट्टीमध्ये आपण जर उत्पादन घेतलं. काही शेतकरी खोडवा, निडवा वगैरे घेतात, म्हणजे तिसरं पीक सुद्धा ऊसाचं घेतात. पण माझं एक मत राहील की खोडवा निघाल्यानंतर तुम्ही परत नवीन लागवड करणं गरजेचं आहे आणि परत तुम्ही नवीन जोमाने जाऊन म्हणजे जे काही तुम्ही उत्पादन ह्या याच्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही म्हणजे चांगल्या अजून उत्पादनाकडे जाऊन नवीन लागवड करून नवीन याच्यामध्ये एक खोडवा आणि निडवा जास्त त्याच्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं नाही. फेरपालट हा पण मुद्दा त्याच्यात आपण होऊन जाईल आणि आपल्या जमिनीला पण पाहिजे तसा विसावा मिळेल. जमीन सुधारण्याच्या अनुषंगाने कदाचित हा मुद्दा खूप महत्वाचा राहील आणि मला वाटतं तो संयुक्तिक आहे. आता विचारायचं असं होतं की खोडवा व्यवस्थापन करत असताना आता ऊस तुटून गेल्यानंतर पहिली पायरी काय किंवा पहिला टप्पा काय खोडव्याचं व्यवस्थापन? ज्यावेळेस ऊस तुटून आता कारखाने चालू आहेत, ऊस तुटायचं सुरुवात झालेली, तर मग पहिला टप्पा शेतकऱ्यांनी पहिलं काम काय केलं पाहिजे? पहिली जी महत्वाची 1-2 काम आहेत तर त्यावर तुम्ही काय सांगा? निश्चितच म्हणजे ऊस तुटल्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे खोडवा पीक जर शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर एक 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितच सुरुवातीच्या 8 ते 15 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की खोडवा उत्पादन जर शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे.
काही वेळेला काय होतं, शेतकरी लागणीचा ऊस तोडणं झाल्यानंतर खोडवा ऊसाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. हो हो आणि खोडवा ऊसाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर जे खोडव्याचं उत्पादन आहे आपसुकच सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला मागे पडतं. कमी येतं. म्हणजे हो, हो. तो जो कालावधी असतो सुरुवातीचा 8 ते 15 दिवसाचा किंवा महिन्याभराचा कालावधी ऊस तोड झाल्यानंतर, नंतर तो जर कालावधी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच खोडव्याचं सुद्धा उत्पादन तुम्ही चांगलं चांगलं घेऊ शकता. पण थोडंसं शेतकऱ्यांच्या दुर्लक्ष झाल्यामुळं मग काही कालांतराने काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की खोडव्यामध्ये आम्हाला तेवढ्या पद्धतीने उत्पादन मिळालंच मिळत नाही. नाही. तर त्याचं मेन कारण हेच आहे की तुमचं सुरुवातीला लागवड म्हणजे ऊस तोड झाल्यानंतर खोडव्याकडे दुर्लक्ष. पहिलं जे जसं तुम्ही म्हटलं आता की ऊस तोड झाल्यानंतर आपल्याला शेतकरी खोडव्याचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर पहिला मुद्दा काय, पहिलं काय आहे की जे ऊस तोड झाल्यानंतर जो बुंदा असतो किंवा ऊसाचं जे खालचं खोड बेट आहे, असतं, बेट आहे. बेट असतं, त्याच्यामधला काही जे काही ऊसतोड कामगार आहेत हो. ते खालून 2 ते 3 डोळे सोडून वरती ऊस छाटत असतात. तर ते 2 ते 3 जे ऊस डोळे ठेवून जो ऊस राहिलेला असतो हो, हो. ते तुम्हाला बुडके म्हणतात त्याला. तर ते तुम्हाला जमिनीलगत छाटून घेणं खूप महत्वाचं, कट करायचं. कट करायचं जमिनीलगत. त्याचं जे कारण त्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर ते 2 ते 3 डोळे जर वर राहिले तर त्याच्यातून जे काय ते फुटवे फुटणार आहेत आणि ते कालांतराने ते फुटवे जे आहेत ते मरून जातात किंवा त्याचं जे उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी पहिला महत्वाचा मुद्दा ऊस तोड झाल्यानंतर जे जमिनीलगत जे आहेत बुडके छाटून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जो जमिनीचा खालचा जो डोळा आहे तो चांगला फुटणार आहे आणि त्याला येणारे जे फुटवे आहेत ते तुमचे जोमदार निघणार आहेत आणि ते तुम्हाला उत्पादनासाठी महत्वाचे राहणार आहे. म्हणजे पहिला तुमचा मुद्दा आहे की तुम्हाला ते काम करणं खूप गरजेचं आहे. दुसरा याच्यामध्ये मुद्दा असा येतो की नांग्या भरणे असतं खोडव्यामध्ये. म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर ज्या ठिकाणी विरळ ऊस झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला रोप लावणं गरजेचं असतं. म्हणजे याची प्रक्रिया तुम्हाला कधी करणं गरजेचं आहे, ऊस तोडायच्या 1 महिना आधी तुम्हाला ही प्रक्रिया करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 1 महिना आधी एक तर तुम्हाला रोप तयार करून ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला एक रोप वाटिकेमध्ये रोप बुक करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमची ऊस तोड होईल त्यावेळेला बुडक्या छाटल्यानंतर ज्या ठिकाणी नांग्या पडलेल्या आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला नांग्या भरणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही रोप आणून ते लावू शकता, नाहीतर तुम्ही स्वतः जे काही रोप तयार केलेलं आहे ते त्या ठिकाणी पुनर्लागवड करायची. म्हणजे काय होतं की जो तुमचा एक समान जो ऊस आहे ते एक समान ऊस त्या ठिकाणी येणार आहे आणि एकरी झाडांची जी संख्या आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत राखता येईल. म्हणून नांग्या भरणे तुम्हाला महत्वाचं आहे. या आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे पाचट तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, जे तुमच्या म्हणजे जो काही सरी आहे त्या सरीवरती जी काही पाचट आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या ऊसाचं बेट आहे त्या ठिकाणी जे पाचट आहे ते तुम्हाला सरीमध्ये बाजूला करायचं, लोटून द्यायचे, जेणेकरून ते तुमची जी काही सरी आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मोकळी दिसेल. नांग्या भरण्यासाठी कुठल्या ठिकाणी तुमचे गॅप पडलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऊसाची लागवड करता येईल. आणि जे काही ऊसाचे जे काही आपल्याला म्हणतो बुडके छाटणे या सर्व गोष्टी तुम्हाला करता येईल. मग पाचट साईडला करून जे काही सरीमध्ये तुम्हाला पाचट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं. हे 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ऊस तोड झाल्यानंतर हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर पाचट कुजवणे वगैरे या प्रक्रिया येतात त्याविषयी आपण पाचट विषयी जर तुम्ही आता प्रश्न उपस्थित केलाय, 2 महत्वाचे मुद्दे बुडक्या छाटणे किंवा नांगे भरणे, तर हे तर निर्विवाद शेतकरी करतच असतील आणि शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे. पण पाचट विषयी खूप सारे मत आहेत की पाचट राखलं पाहिजे की पाचट नाही राखलं पाहिजे. काही शेतकऱ्यांना समस्या आहेत की पाचट ठेवल्यामुळे अनेक आंतरमशागतीचे समस्या येतात. काही शेतकरी असे आहेत की त्यांना माहिती जमिनीचा कस ठेवायचा आहे, सेंद्रिय कर्ब वाढवायचे, तर मला पाचट ठेवणं गरजेचं आहे. तर मग त्याविषयी आपण काय मार्ग म्हणजे सांगाल की शेतकऱ्याला काय म्हणतो संयुक्तिक पण असलं पाहिजे आणि त्याचे फायदे पण असले पाहिजे, त्या अनुषंगाने आपण काय बोलताय? निश्चितच जर आपण जसं आता तुम्ही पाचटाचा मुद्दा काढला तर पाचट जर शेतामध्ये जर ठेवलं, काही शेतकरी आता आपण बरेचसे शेतकरी पाचट जाळतात. हा खूप चुकीचा म्हणजे प्रक्रिया आहे की म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण एक म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय खत देणारी जी काही पाचटाचे जे आहेत ते आपण पाचट स्वतः जाळतोय आणि ते खत जे आहे आपण नष्ट करतोय. तर ते तसं चुकीची पद्धत आहे. तर पाचटाचं महत्व खूप म्हणजे ऊस उत्पादनामध्ये आणि त्यातल्या त्यात खोडवा उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे. पाचट जर तुम्ही शेतामध्ये पसरून जर चांगल्या प्रकारे ठेवलं तर त्याच्यामध्ये पहिलं पाचट कुजवण्याच्या प्रक्रियेच्या पूर्वी
तुम्हाला 65चे जसं तुम्ही म्हटलं की आंतरमशागतीला म्हणजे त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, अडचण येतो. काही शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी म्हणजे पाणी देण्यासाठी सुद्धा 65ची अडचण होते. परंतु तेवढी अडचण जर आपण बाजूला सारली तर पण 65चं जे काही पुढे येणारे जे फायदे आहेत ते जर आपण बघितले तर निश्चितच 65 ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही 65 शेतकरी बंधूंनो, माझं तुम्हाला विनंती राहील, 65 तुम्ही जाळू नका. ते 65 कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती मी आता ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही केली, निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल किंवा तुमच्या खोडवा उसाला अन्नद्रव्याची उपलब्धता असेल ती ह्या 65 चांगल्या प्रकारे होऊ शकते. सुरुवातीला काय करायचं आहे ते 65 जसं मी तुम्हाला सांगितलं, सरीमध्ये ते 65 तुम्हाला बुडक्यांपासून बाजूला करायचे म्हणजे बुडके आपले चांगले ओपन होतील आणि त्या ठिकाणी बाकीची जी काही प्रक्रिया मगाची सांगितली त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. 65 ज्या वेळेला तुम्ही सरीमध्ये घेता त्यावेळेला 65 कुट्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे 65ची कुट्टी केल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया जी आहे ती तुमची चांगल्या प्रकारे होत असते, म्हणून 65 कुट्टी करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये 65 कुट्टी करणारे मशिनरी येत असतात, त्या मशिनरीद्वारे तुम्ही 65ची कुट्टी चांगल्या प्रकारे करू शकता. 65ची कुट्टी केल्यानंतर ते कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यासाठी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे 65 कुजवणारे जीवाणू मार्केटमध्ये मिळतात, जसे की कॅन बायोसिसचे स्पीड डिकम्पोजर म्हणून आहे, ते मार्केटमध्ये मिळतं. त्याचं एकरी 8 ते 10 किलो प्रमाण आहे. ते तुम्हाला एकरी 8 ते 10 किलो तुम्ही युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या 2 खतामध्ये मिक्स करून, युरिया तुम्हाला 25 ते 30 किंवा 40 किलो पर्यंत तुम्ही एकरी युरिया घ्यायचा आहे आणि हे जे काही 8 ते 10 किलो स्पीड डिकम्पोजर आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे. ते दोन्ही एकत्र मिक्स करून तुम्हाला एकरी ते टाकून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिलं 65 कुट्टी केली आपण, त्याच्यानंतर हे जे काही डिकम्पोजर आहे ते आणि युरिया एकत्र मिक्स करून तुम्ही पूर्ण एकरीभर त्याचं पसरवायचं ते आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचंय. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला 65 कुजवण्यासाठी महत्वाच्या आहेत, फायदेशीर ठरतात. आणि 65 कुजवण्याची जी प्रक्रिया आहे ती जेमतेम 1 ते 1.5 महिने चालते. म्हणून तुम्हाला हे युरिया त्या ठिकाणी टाकण्याची गरज किंवा फॉस्फरस त्या ठिकाणी टाकण्याची गरज काय आहे, ते जे काही जीवाणू वाढणार आहे ते जीवाणूंचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि जेवढे तुम्ही म्हणजे कुजवण्याची प्रक्रिया जी आहे ती ह्या गोष्टींमुळे वाढणार आहे. म्हणून ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला 65 कुजवण्यासाठी त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. हे कदाचित बऱ्याच वेळा असं होतं की 65 ठेवल्यानंतर ऊस जो नंतरचा खोडव्याचा ऊस येतो तर तो पिवळा दिसतो, मग त्याला कारण हेच असावं की अन्नद्रव्याची तिथं काहीतरी म्हणजे 65 कुजवण्यासाठी लागणारे जे जमिनीतले जीवाणू आहे ते कुजण्यासाठी अन्नघटक जास्त प्रमाणामध्ये वापर होत असतो आणि मग ते थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला जो काही पिवळसरपणा जो आहे तो तुम्हाला ऊसामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये जाणवत असणार. दुसरं म्हणजे 65 कुजवणं ही प्रक्रिया आपण पाहिली, परंतु 65चे फायदे काय? ऊस पिकामध्ये खोडव्यामध्ये 65चे जे फायदे जर तुम्ही बघितले तर खूप चांगल्या प्रकारे येतात. जेमतेम जर आपण एकरी बघितलं तर 4.5 ते 5 टन 65 जे आहे आपल्याला एकरी राहतं. आणि ते 4 ते 5 टन जर 65 आपण जर कुजवलं तर आपण जेमतेम 2 ते 2.5 टन सेंद्रिय खत आपल्या जमिनीला आपसुकच मिळून जातं. म्हणजे आपल्याला बाहेरून सेंद्रिय खताची उपलब्धता करणं गरजेचं नाहीये. म्हणजे जे आपण सुरुवातीला लागणीला जे काय आपण शेणखत वगैरे सेंद्रिय खत बाहेरून आणून टाकतो ते खोडवा उसाला टाकायची तुम्हाला गरज नाही, कारण की 2 ते 2.5 टन जे काही सेंद्रिय खत आहे हे आपसुकच तुम्हाला 65 त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरं, 65 तुम्हाला त्या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा आपल्या उसाला होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नत्र जर बघितलं तुम्हाला 15 ते 20 किलो नत्र एकरी तुम्हाला त्या 65 मिळणार आहे. दुसरं, स्फुरद जर बघितलं तुम्ही 5 ते 10 किलो स्फुरद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. प्लस जवळजवळ 35 ते 40 किलो पोटॅश, तेजसर 35 ते 40 किलो पोटॅश तुम्हाला त्या ठिकाणी तिन्ही जर एकत्र केले तर 100 किलोच्या आसपास 100 किलोच्या आसपास जर एकरी जे अन्न घटक आहेत ते तुम्हाला त्या 65 मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरून जे रासायनिक खताचा जो काही उपयोग करायचा आहे आपल्या ऊसाच्या वाढीसाठी तो तुम्हाला या ठिकाणी ह्या 3 अन्नद्रव्य जे आपण बघितले त्या ठिकाणी आपसुकच तुम्हाला 65 ते त्या मिळून जातात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तो एक बेनिफिट जो आहे तो 65 आपल्याला मिळू शकतो. दुसरं, 65 ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याच्या खालचं जे वातावरण आहे ते वातावरण आपले जीवाणू वाढीसाठी खूप संयुक्त किंवा खूप पोषक वातावरण असतं. त्या ठिकाणी जीवाणूंची जी संख्या आहे ती वाढणार आहे
आणि ही जीवाणूंची संख्या वाढल्यानंतर दोन गोष्टी होतात. एक तर तुमचं पाचट चांगल्या प्रकारे कुजतं, कुजतं. दुसरं जमिनीमध्ये जे काही जीव म्हणजे अन्नद्रव्य म्हणजे उपलब्ध करणारे जे जीवाणू आहे त्यांची संख्या सुद्धा आपसूक त्या वाढते. ठिकाणी वाढते. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. पास्टामुळे तुम्हाला हा एक बेनिफिट ऍडिशनल चांगल्या प्रकारे होऊ शकते. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण पाचट अंतरतो त्या ठिकाणी बाष्पीभवन आहे हो. ते कमी होत असतं आणि बाष्पीभवन कमी होत असल्यामुळं पाणी जे आहे त्या ठिकाणी ओलावा जो आहे त्या ठिकाणी चांगला आपल्या शेतामध्ये राहतो. म्हणजे जर तुम्हाला एक पाण्याच्या पाळीमध्ये अंतर जरी पडलं तरी पाचट त्या ठिकाणी असल्यामुळे संरक्षण राहतं. पाण्याची जे काही ओलावा जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहतो आणि जे काय आपण म्हणतो म्हणजे फुटवे जे फुटणार आहेत त्या फुटव्याला या ठिकाणी याची मदत चांगल्या प्रकारे होत असते. म्हणजे जसं लोक मल्चिंग वापरतात भाजीपाला पिकामध्ये खास करून टोमॅटो मिरची सारख्या पिकात, तर हे एक सेंद्रिय मल्चिंगच पाचट आपल्या आपण म्हणू शकतो असं त्या पिकाला मिळतं. दुसरं हवा, त्या ठिकाणी चांगली हवा खेळती राहते खालती. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या सर्व गोष्टींमुळे तुमच्या ऊसाची मुळी वाढण्यासाठी मदत होते. म्हणजे व्हाईट रूट जे आपण म्हणतो, जी पांढरी मुळी, जी अन्नद्रव्य शोषून घेणारी मुळी असते, ते वाढण्याचं काम जे आहे हे पास्टामुळे चांगल्या प्रकारे होत असतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, माझं निवेदन तुम्हाला असेल की तुम्ही निश्चितच पाचट तुमच्या शेतामध्ये तसंच ठेवा. जाळणं हा खूप म्हणजे माझ्या मते तर एक गुन्हा आहे. कारण की तुम्ही तुमच्या शेतामध्ये उपलब्ध असलेलं सेंद्रिय कर्ब असेल, सेंद्रिय खत असेल किंवा जीवाणूंची जी संख्या आहे ती आपसुकच तुम्ही कमी करताय. आणि याचा जो काही म्हणजे हे म्हणतो की आपल्या खोडवा ऊस उत्पादनामध्ये परिणाम होत असतो. मुद्देसूदपणे आपण खोडवा व्यवस्थापनाबद्दल तर बोललो, पण पाचट ठेवण्यासंदर्भात काय ज्या महत्वाच्या गोष्टी त्या बोललो. पाचटापासून पाचट ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना अडथळा किंवा अडचणी येतात त्या कमी आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये त्याचे फायदे खूप सारे प्रचंड आहेत, ते आपण इथं बोललो. मग ते पाचट कुजवण्याची जी प्रक्रिया करतो त्यावेळेस आपण असं काही गांडूळ खत वगैरे कल्चर जर तिथं वापरलं तर त्याचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्याला ते पूरक राहील का आपल्याला? निश्चितच जसं आपण मगाशी म्हटलं मी तुम्हाला की आपल्याला पाचट कुजवण्यासाठी जे डिकंपोजर वगैरे आपण त्या ठिकाणी वापरणार आहे ते कुजवल्यानंतर जर आपण जसं तुम्ही म्हटलं जर गांडूळ खत त्या ठिकाणी वापरले तर निश्चितच त्या ठिकाणी म्हणजे गांडुळांची संख्या देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि जसं गांडुळाचा फायदा आपण मागील काही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की जमीन भुसभुशीत करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. आणि जमीन जेवढी चांगली भुसभुशीत होईल त्या ठिकाणी मुळीची वाढ जो आहे ते चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे निश्चितच तुम्ही गांडूळ खत देखील त्या ठिकाणी वापरू शकता. शेतकरी बंधूंनो, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की पाचट राखण्याचं प्रमाण आजकाल नक्कीच वाढले. पाचट जाळणारे शेतकरी कमीच आहेत, परंतु पाचट कुजवण्यासाठी आपण काही वेगळी प्रक्रिया करता का या व्यतिरिक्त? आणि ती प्रक्रिया असेल तर आपण ती कोणती करता? काय त्या पाचट कुजवण्यासाठी आपण वापरता किंवा कोणती गोष्ट वापरल्याने लवकर पाचट कुजतं हे कमेंटच्या माध्यमातून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आता मला वाटतं खोडवा पिकाचं व्यवस्थापन यामध्ये एक भाग येतो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. आणि खोडवा पीक असेल किंवा ऊस पीक असेल तर याच्यासाठी कीड रोग व्यवस्थापन हाही एक महत्वाचा भाग आहे. तर या दोन भागांविषयी बोलूया. तर अन्नद्रव्याविषयी तुम्ही कसं सांगाल की काय अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा कोणत्या कोणत्या स्टेजला अन्नद्रव्य वापरली पाहिजे? याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये शुगर केनच्या म्हणजे ऊसाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी चर्चेल्या आहेत. परंतु खोडवा व्यवस्थापनामध्ये सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन जसं तुम्ही लागणीच्या ऊसाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करता त्याचप्रमाणे तुम्हाला खोडव्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये थोडीशी तफावत अशी आहे की आपण लागवडीच्या ऊसाला जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरुवातीपासून बेसल डोस वगैरे जे आपण म्हणतो त्या ठिकाणी जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणार आहे आणि खोडव्या ऊसामध्ये काय होतं ज्यावेळेला आपण खोडव्याचे बुडके वगैरे काढतो आणि मुळी जी आपल्याला त्या ठिकाणी मिळते त्यामुळं सुरुवातीच्या 15 दिवसाच्या म्हणजे ऊस तोड झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे खोडा ऊसाला पहिला जो खताचा डोस आहे तो देणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला युरिया खताचा जो वापर आहे किंवा नत्रयुक्त खतांचा जो वापर आहे तो जर आपण चांगल्या प्रकारे सुरुवातीला जर केला तर निश्चितच जे काही आपण म्हणतो जोमदार फुटवे फुटण्यासाठी आपल्याला ते नत्रयुक्त खतांचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग चांगला होणार आहे. तर सुरुवातीला म्हणजे 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला
नत्रयुक्त खत असेल, स्फुरदयुक्त खत असेल किंवा पोटॅशयुक्त खत असेल, या तिन्ही खतांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण एक समजू शकतो ते 40 ते 50% नत्रयुक्त खतांचा आपण सुरुवातीला 15 दिवसामध्ये वापर करणं गरजेचं आहे. 25 ते 30% स्फुरद असेल किंवा 25 ते 30% पालाश असेल, या तिन्ही अन्नद्रव्याची जी आहे आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी वापर म्हणजे करायचा एक आहे. तृतीयांश अंदाजे जे अन्नद्रव्ये तर ती आपल्याला पहिल्या 15 15 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे. त्याच्या सोबतच आपल्याला फेरस असेल, फेरस सल्फेट असेल किंवा झिंक असेल किंवा मिक्स मायक्रोन्युट्रिएंटची आपल्याला बाजारामध्ये बॅग मिळते, त्याचा देखील वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर सल्फरयुक्त अन्नद्रव्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. कारण की तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगतो की सल्फर हे अन्नद्रव्य असं आहे ती बाकीचे जे काही अन्नद्रव्य आहेत त्याला उपलब्ध करून देण्याचं काम सल्फर हे जे आहे ते चांगल्या प्रकारे करत असतं. आणि आपण पास्टाचं महत्व बघितलं तर पास्टामुळं की आपल्याला आपल्या जमिनीचा त्या ठिकाणी पीएच वगैरे सुद्धा चांगला राखण्यामध्ये मदत होत असते. त्यामुळे जी काही आपण अन्नद्रव्य ही वापरणार आहे ती आपसुकच पीएच कमी झाला, त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या जास्त राहिली तर ह्या अन्नद्रव्याची जी काही उपलब्धता आहे ती आपल्या खोडवा पिकाला चांगल्या प्रकारे होणार आहे. जसं की आपण म्हणतो की अन्नद्रव्य वापरल्यानंतर, खत वापरल्यानंतर ते लिचिंगद्वारे जे काही अन्नद्रव्याचा ह्रास होत असतो तो ह्यामध्ये खोडवा ऊसामध्ये कमी होत असतो. कारण की आपण त्या ठिकाणी 2-3 गोष्टीचं जे काय आहे आवश्यकता, जसं काही पाचाट आहे, पास्टामध्ये आपण म्हणजे अन्नद्रव्य वापरल्यानंतर जे काही उपलब्ध जीवाणू त्या ठिकाणी लगेच मिळणार आहे. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपल्या त्या पिकाला होणार आहे. याच्यामध्ये खोडवा व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना 2 ते 3 म्हणजे शेतकरी 2 पद्धतीने खताचं व्यवस्थापन किंवा खत जे आहे ते आपल्या खोडवा पिकाला देत असतात. महत्वाचे म्हणजे 2, एक तर आपला बगल असते, बगल फोड करून त्या ठिकाणी अन्नद्रव्य म्हणजे खताची मात्रा देऊन ते परत आपल्याला माती ऍड करून त्या ठिकाणी तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी त्या खोडवा पिकाचं करू शकता. दुसरं, कमी मशागतीने जे खोडवा व्यवस्थापन करणारे काही शेतकरी असतील, म्हणजे त्या ठिकाणी ते जे काही बगल फोड म्हणजे तुम्हाला म्हटलं त्या ठिकाणी त्या कुठल्याच गोष्टीचं ते काही त्या ठिकाणी वापर करत नाही, तर जे काही म्हणजे फवारीच्या सहाय्याने त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतात. म्हणजे जी काही आपली सरी आहे किंवा ज्या ठिकाणी आपलं ऊसाचा वरंब आहे त्याच्या अर्धा फूट लांब आणि अर्धा फूट खोल अशा पद्धतीने पहारीने आपल्याला होल करायचे आणि ते दोन्ही साईडकून करायचे. आणि दोन्ही साईड होल करून त्या ठिकाणी आपल्याला जी काही खताची मात्रा आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ते थेट मुळाच्या सानिध्यात ती खत जाणार आहे आणि ते डायरेक्ट ते खत जे आहे ते आपल्याला ऊसाच्या मुळीला आपण म्हणजे त्वरित त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याची उपलब्धता त्याला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे अशा 2 पद्धतीने तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकता. शेतकरी बंधूंनो, ऊसाचा खोडवा ठेवल्यानंतर आपण बगल फोडून खतांचं व्यवस्थापन करता की पहारीच्या साहाय्याने आपण व्यवस्थापन करता, ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. यावर आपल्याला जे काही खत व्यवस्थापन आहे, मला असं वाटतं की कोणती खतं वापरली, किती प्रमाणात जास्त वापरली, त्यापेक्षा त्याची वापरण्याची पद्धत ही जर योग्य असेल तर निश्चितच त्या खतांचाही फायदा होईल. आणि खतांचं जे काही कोणती खतं वापरायची, मला वाटतं गेल्या व्हिडिओत पण आपण चार्टच्या माध्यमातून दिली होती. इथे आपण अतुल सर जर आपण चार्ट देऊ शकलो. निश्चितच आपण म्हणजे या ठिकाणी आपण एक चार्ट बनवून देऊ की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जे काही नत्रस्फुरद पालाची मात्रा द्यायची आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला मोठ्या बांधणीपर्यंत जे काय विविध म्हणजे 35 ते 40 दिवसाचा टप्पा असेल किंवा 50 ते 60 दिवसाचा टप्पा असेल, या दोन्ही टप्प्यापर्यंत म्हणजे मोठ्या बांधणीपर्यंत जी काही खताचे काही नियोजन आहे ते आम्ही तुम्हाला चार्टच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याचा तुम्ही जर त्या पद्धतीचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे. जे अतुल सरांनी आपल्याला खतांचं व्यवस्थापन सांगितलं तर तेच व्यवस्थापन आपल्याला स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय शेतकरी बंधूंनो, त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून आपल्याला हा चार्टचा वापर करून खोडवा व्यवस्थापन करण्यासाठी ह्या अन्नद्रव्यांचा निश्चितच आपण उपयोग करा. खोडवा व्यवस्थापन करत असताना अजून एक समस्या जी अन्नद्रव्याच्या संबंधित आहे की जसं की मी काल परवा पण एका शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेलो होतो, ऊसाचाच प्लॉट होता, आणि शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की मुळीच कमी झाली, मुळीच कुजली किंवा मुळी बिलकुलच नाहीये. तर ती मुळी सक्रिय ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या शेतकऱ्यांचा ऊस पण तुटून गेला नव्हता, तुटायला अजून वेळ आहे, काही दीड महिन्यात तुटेल. मग खोडव्यासाठी ती मुळीचं प्रमाण वाढवण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो? जसं काही तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पास्टामुळं जे काही वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपसोबत तुमची पांढरी मुळी वाढणार आहे. परंतु जे नत्र स्फुरद पालाश हे जे खताचा जो तुम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये जो वापर करणार आहे
त्याबरोबर तुम्ही जसं काही ह्युमिक बेस खतांचा जर वापर त्या ठिकाणी तुम्ही जर जमिनीतून केला, केला. जमिनीतून जर केला, जसे की भूमिका एक खत आहे, हो. त्याचा जर वापर तुम्ही एकरी 8 ते 10 किलो ऊस उत्पादनामध्ये म्हणजे खोडवाच्या याच्यामध्ये जर लागणीच्या म्हणजे 15 दिवसाच्या याच्यामध्ये तुम्ही जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करणार आहे त्यामध्ये जर तुम्ही केला तर निश्चितच तुमची पांढरी मुळी वाढण्याचं काम जे त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्याबरोबर एक संचार म्हणून एक खत आहे ज्याच्यामध्ये जीवाणू म्हणजे जसं की तुम्हाला म्हटलं की जीवाणूसाठी पोषक वातावरण आहे, परंतु संचारयुक्त खत जर वापरलं तर आपसुकच तुम्हाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्था म्हणजे उपलब्ध करणाऱ्या जीवाणूची संख्या ती वाढेल. वाढेल. त्यामुळे तुम्ही संचारयुक्त खताचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकता. दुसरं एक म्हणजे ह्युमिक फल्विक बेस शुगरकेन स्पेशल नावाचं खत मार्केटमध्ये मिळतंय. त्याचा देखील वापर तुम्ही ह्या म्हणजे नत्र स्फुरत पालाश आणि किंवा भूमिका असेल, संचार असेल त्याच्याबरोबर जर केला तर निश्चितच त्या याच्यामध्ये तुमची पांढरी मुळी वाढण्याचं काम होईल. म्हणजे एक पांढरी मुळी जेवढी जास्त राहील तेवढं अन्नद्रव्याचा अपटेक चांगला होणार आहे. आणि आपण जे अन्नद्रव्य वापरतो ते वाया न जाता ऊसाला मिळतील. आणि कालच्या शेतकऱ्यांच्या प्लॉट व्हिजिटच्या वेळेस ही गोष्ट जाणवली प्रकर्षाने की त्यांना ही समस्या होती. तर मला वाटतं ती गोष्ट महत्वाची. आता शेवटच्या टप्प्यात येत असताना शेतकरी बंधूंनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, खोडवा व्यवस्थापनाच्या बद्दल आपल्या मनात काही प्रश्न होते त्याचा आपल्याला योग्य उलगडा झाला का, तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. काही माहिती आपल्याकडून आपल्यापर्यंत आली नसेल तर त्याविषयी आपण हायलाईट करू शकता, कमेंटमध्ये लिहू शकता की याविषयी आपण चर्चा घडून आणावी. निश्चितच आम्ही पुढील व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. तर मला असं वाटतं की आपण एवढं सगळं पाचट नियोजन केलंय, बुडख्या ठेवल्यात, नांगे भरणी केली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी पण अपेक्षित उत्पादन येत नाही, असंही काही वेळेस घडतं. तर मग खोडवा व्यवस्थापनामध्ये अजून याच्या व्यतिरिक्त काही अशी शेतकऱ्यांकडून काही कमतरता राहते का जिथं खोडवाचं व्यवस्थापन अपेक्षित आलं नाही, तर अशा काही गोष्टी आहेत का याच्या व्यतिरिक्त? निश्चितच जसं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की खोडव्यामध्ये आम्हाला अपेक्षित उत्पादन मिळत नाही, पण त्याच्या मागची कारणं म्हणजे आपण जर समजून घेतली तर निश्चितच जे काही शेतकऱ्यांचा जो काही संभ्रम आहे तो दूर होण्यास मदत होईल. त्याच्यामध्ये महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे की आपण जे काही खोडवा व्यवस्थापन करताना जे काही खोडव्याचं निवड करतो, म्हणजे कसं आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये समजा कारखाने चालू झाले, ऊसतोड चालू झाली, तर जानेवारी एंडिंग पर्यंतचा जो काही ऊसतोड होते त्याचा खोडवा राखणं आपल्याला संयुक्तिक राहील. जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये जे काही ऊसतोड झालेली आहे त्याचा जर खोडवा तुम्ही जर ठेवला तर निश्चितच त्याचं उत्पादन जे आहे ते कमी होणार आहे. त्याची कारणं अशी असतात की कालांतराने तापमानामध्ये वाढ झाल्यानंतर की खोडवा तुटल्यानंतर ते जे काही फुटवे आहेत ते फुटव्यांची संख्या निश्चितच कमी होत राहते. जोमदार फुटवे निघत नाही कारण की तापमानामध्ये वाढ झालेली असते. खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे म्हणजे तापमानामध्ये वाढ झाल्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. जसं आणि दुसरं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की शास्त्रीय पद्धतीने खोड्याचं व्यवस्थापन शेतकरी करत नाही. म्हणजे काय आहे, लागवडीचा ऊस तुटल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 महिना दुर्लक्ष करतात. तर ते एक महत्वाचं कारण असेल की खोडवा ऊस उत्पादन कमी येण्याचं. तर शेतकऱ्यांनी जसं की खोडवा म्हणजे लागणीचा ऊस तुटल्यानंतर त्वरित खोडव्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळणं. ते असे 2-3 मुद्दे आहेत की जे काही ऊस उत्पादन खोडव्याचं आपण म्हणतो कमी येण्याचे कारण की तुम्ही लक्ष जे आहे तुम्हाला ऊस तुटल्यानंतर त्वरित देणं लक्ष गरजेचं आहे. दुसरं की 15 म्हणजे 30 जानेवारीच्या आतला जो ऊस तुटणार आहे त्याचा तुम्हाला खोडवा राखणं गरजेचं आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं लक्षात घेणं गरजेचं आहे उत्पादन खोडव्याचं चांगलं येण्यासाठी. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण ऊस उत्पादनाविषयी आणि खोडवा या दोन्हींचं संयुक्तिक असं कीड व्यवस्थापन याविषयी आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. कोणत्या किडी कोणत्या हंगामामध्ये किंवा कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या स्थितीमध्ये आपल्याला त्रासदायक ठरतात आणि त्याच्या व्यवस्थापन आपल्याला काय करता येईल, तर त्याविषयी आपण म्हणजे ऊस उत्पादनामध्ये जसं आपण म्हटलं की सुरुवातीपासून बेणे निवड असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा तण व्यवस्थापन असेल, चांगल्या उत्पादनासाठी ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापन हे देखील तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळण्यासाठी. लागवडीचा ऊस असू दे किंवा खोडवा ऊस असू दे, दोन्हींचे जे काही कीड किंवा रोग जे आहेत ते सारखेच असतात आणि त्याचा प्रादुर्भाव तेवढ्याच प्रमाणामध्ये होतो आणि उत्पादनामध्ये घट होते. त्याचं तुम्हाला वेळीच नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटले आता म्हणजे किडीचं, तर याच्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याचशा कीड जे आहेत ते ऊस उत्पादनामध्ये येत असतात. जसे की कांडी कीड असेल, शेंडी कीड असेल किंवा खोड कीड असेल किंवा आपलं शुगरकेन पायरीला असेल, हुमणी असेल. तर ह्या अशा काही प्रामुख्याने कीड जे आहेत ह्या ऊस उत्पादनामध्ये
जे काही ऊसाचं उत्पादन आहे ते कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. असतात. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 3-4 किडींचा आपण या ठिकाणी चर्चा करूया. कांडी कीड जी आहे, कांडी कीड सुरुवातीला म्हणजे मे पासून तर सप्टेंबर हा जो कालावधी आहे, हो. ह्या कालावधीमध्ये कांडी कीड खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते आणि ज्या ठिकाणी पाणी साठून राहते त्या ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढतो. जास्त प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी थांबून राहणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता कांडी कीड जी आहे, ती कांडी कीड जी आहे ती ओळखायची कशी? ती कांडी कीड म्हणजे आपला जो काही 2 पेऱ्यातलं जे काही अंतर असतं त्या पेऱ्यामध्ये छोटे छोटे जे होल आहे ते तुम्हाला आपसुकच म्हणजे त्या ठिकाणी दिसतात आणि त्याचा जो काही ऊस आहे किंवा शेंडा आहे तो तुम्हाला वरून खालपर्यंत वाळलेला दिसतो. त्याच्यामुळे तुम्हाला कांडी कीड जी आहे हे कंट्रोल करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला नुकसान जे आहे जास्त प्रमाणामध्ये होईल. दुसरं जे याच्यामध्ये प्रामुख्याने जी कीड आहे ते शेंडे कीड आहे आणि खोड कीड. या दोन्ही किडीमध्ये जे काही सिम्पटम्स आहेत ते साधारणतः थोड्याफार प्रमाणामध्ये सारखे असतात, परंतु याची ओळखण्याची प्रक्रिया ही जरा वेगळी आहे. शेंडे कीड जी आहे, शेंडे किडीमध्ये काय होतं, जी वरची जी म्हणजे 3-4 पानं जी असतात त्या पानांना होल असतात आणि तुमची जी खोडकीड आहे त्या खोडकिडीला पानांना होल तुम्हाला दिसणार. दुसरी महत्वाची मुद्दा म्हणजे ही जी काही पानं जी आहेत ती त्याच्यानंतर पानं शेंडा जो आहे तो जसा खोडकिडीमध्ये वाळतो तसा शेंडेकिडीमध्ये सुद्धा तुमचा जो काही शेंडा आहे तो वाळणार आहे. परंतु जसा खोडकिडीमध्ये जर तुम्ही शेंडा हलका हाताने म्हणजे उपटण्याचा प्रयत्न केला तो आपसुकच निघून येतो, परंतु शेंडेकिडीमध्ये तो जो काही शेंडा आहे किंवा ते काही वाळलेला जो काही ऊसाचा भाग आहे तो तुम्ही जर उपटण्याचा प्रयत्न केला तर तो उपटून येत नाही. तर हा दोन जो काही डिफरन्स शेंडेकीड आणि खोडकीड यामध्ये तुम्हाला एक व्हिज्युअल आपण म्हणतो डिफरन्स त्या ठिकाणी जाणून येऊ शकतो. तर ह्या तिन्हींच्या ज्या किडी आहेत त्याचं जर तुम्हाला व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे जर करायचं असेल आणि दुसरा त्याच्यामध्ये अजून एक तुम्ही जसं म्हटलं की कोणत्या हंगामामध्ये किंवा कोणत्या वेळेस या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये येतो, तर शेंडे किडी जी आहे तुम्हाला लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणत्याही अवस्थेमध्ये शेंडे किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला येऊ शकतो. परंतु खोड कीड जी आहे ती लागवडीपासून तर तुमच्या मोठ्या बांधणीपर्यंत हा जो कालावधी आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये याचा प्रादुर्भाव तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जाणवू शकतो. आणि या तिन्ही किडींचं जर व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल तर एक 2-3 गोष्टी आहेत. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्यावेळेला खताचं व्यवस्थापन करता त्या खताच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही फिप्रोनिल ग्रॅन्युलर आहे मार्केटमध्ये मिळतं, ॲग्रोनिल नावाने ते ग्रॅन्युलर मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे, किंवा क्लोरायट्रिनिप्रोल ह्याचे सुद्धा ग्रॅन्युलर तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. तर खतासोबत या दोन्हीपैकी एक कुठल्याही ग्रॅन्युलर तुम्ही घेऊ शकता आणि ते खतासोबत मिक्स करून तुमच्या जमिनीमध्ये टाकू शकता, जेणेकरून त्या किडीचा जो काही अंश आहे तो जमिनीमध्ये तुम्हाला कंट्रोल करता येईल. दुसरं या ठिकाणी जर तुम्ही तुमचा म्हणजे सुरुवातीच्या खताच्या डोस बरोबर तुम्ही ह्या दोन गोष्टी जर वापर केला नसेल तर क्लोनायट्रिनिप्रोल नावाचं जे काही रॅपिजन मार्केटमध्ये मिळतं तर त्याचा देखील तुम्ही ड्रेंचिंग किंवा ड्रीपद्वारे तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या ह्या तिन्ही किडींचा जो काही बंदोबस्त त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक करणं गरजेचं आहे की कीड दिसल्यावर जर तुम्हाला प्रतिबंधात्मक जसं मी तुम्हाला म्हटलं प्रतिबंधात्मक तुम्ही जर म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असता त्यावेळेला खताच्या माध्यमातून जर तुम्ही या 2 ग्रॅन्युलरचा वापर केला तर प्रतिबंधात्मक तुम्हाला या ठिकाणी त्याचं काम होईल. जर तुमचा प्रादुर्भाव आला तुम्हाला दिसला त्या ठिकाणी खोडकीड वगैरे जर तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला ऊसाच्या क्षेत्रामध्ये फिरता त्यावेळेला तुम्हाला जर तसं काही जाणून आलं तर त्या ठिकाणी तुम्ही हे रॅपिजनची जी काही ड्रेंचिंग जी आहे किंवा ड्रीप मधून त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता आणि जो काही किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करू शकता. हे झालं आता या 3 किडींच्या संदर्भात. तसंच ऊस पिकामध्ये हुमणी याचा देखील प्रादुर्भाव चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि ती हुमणी जी कीड आहे ती जी ऊसाची जी काही कवळी जी काही मुळी आहे त्याच्यावर त्याचा अटॅक होऊन ती मुळी खात असते आणि तो जो ऊस जो आहे तो वाळत असतो आणि याच्यामध्ये जवळजवळ ते जसं 30 ते 40% जे आहे ऊसाचं नुकसान हुमणी किडीमुळे होत असतं. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना तुम्हाला त्याचाही देखील बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जैविक कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता. तो मेटारायझम मार्केटमध्ये मेटारायझम ऑनिसोपोली नावाचं जे जैविक कीटकनाशक आहे त्याचा वापर तुम्ही सुरुवातीच्या कालामध्ये किंवा शेणखताबरोबर किंवा सेंद्रिय जे काही खतं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. जसं की पाचट जे आपण म्हटलं कुजवल्याला आपण पाचट वापरतो, कुजवल्यानंतर तुम्ही देखील ह्या बुरशीचा वापर जो आहे त्या ठिकाणी जमिनीद्वारे करू शकता. रासायनिक जर तुम्हाला नियोजन ह्या किडीचं करायचं असेल
तर त्या ठिकाणी तुम्हाला फिप्रोनिल आणि इमिडा या दोन संयुक्त कीटकनाशकाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. कॉन्स्टा नावाचं जे काही औषध जे आहे मार्केटमध्ये मिळतं त्याचा तुम्ही संयुक्त हे जे काही दोन्ही कीटकनाशक एकत्र असलेला औषधाचा वापर तुम्ही हुमणी कीटकाच्या बंदोबस्तासाठी करू शकता. ड्रेंचिंग मध्ये तुम्ही करू शकता किंवा जसं मी मगाशी म्हटलं खताद्वारे सुद्धा त्याचा सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर वापर केला तर निश्चितच त्याचा बंदोबस्त होऊ शकतो. तर ह्या मेजर 2-3 किडी ज्या आहेत ज्या ऊस उत्पादनामध्ये लागवडीचा ऊस असू दे किंवा खोडव्याचा ऊस असू दे दोन्हींमध्ये याचा प्रादुर्भाव जर आला तर निश्चितच तुमचं ऊस उत्पादन जे आहे ते कमी होणार आहे. यासोबत आता अळीवर्गीय सर्वच किडी म्हणजे हुमणी जमिनीतील असेल किंवा खोडाची असेल अळीवर्गीय पाहिली रस शोषक किडींमध्ये काही एखादी दुसरी कीड किंवा तिचं काही व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण रस शोषक किडी पण याचा प्रादुर्भाव होत असतो पण लोकरी मावा असेल लोकरी मावाचा जर प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी त्याचं म्हणजे बऱ्याच प्रमाणे नुकसान ऊस पिकामध्ये होत असतं. पायरीला जो आहे पायरीलाचा जो काय आहे तो पण प्रादुर्भाव जर शेतामध्ये झाला आपल्या ऊस पिकामध्ये तर त्याचं देखील नुकसान होऊ शकतं. व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी पण पांढरी माशीचा जो काय प्रादुर्भाव जरी झाला तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे होत नाही. जसं की तुम्ही म्हणजे मी लोकरी मावा जो म्हटलं तर त्याचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. एक नवीन जमान्याची किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो. तर आपल्याला जर असं काही ऊस पिकामध्ये ज्या काही कीड पानांवर दिसत आहेत तर त्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून आपण काय फवारणी वगैरे केली तर त्याचे परिणाम कसे अपेक्षित आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की ड्रोन चालतं 20 फुटावर किंवा 15 फुटावर मग त्याचं खाली औषध किती येतं किती फायदा होतो काय होतं तर याविषयी आपण काय सांगाल? निश्चितच जसं की आता तुम्ही म्हटलं की ह्या ज्या काही किडींचा जो प्रादुर्भाव होतो ना ज्या वेळेला ऊस मोठा होतो त्यावेळेला आपण म्हणजे ऊसामध्ये जाऊन फवारणी घेऊ शकत नाही मग त्या ठिकाणी जसं तुम्ही आता म्हटले की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ड्रोनची तर ड्रोनने आपण ह्या किडीचा जर प्रादुर्भाव जर झाला तर त्याचं नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर ड्रोनचा वापर केल्यानंतर ते जे काय त्या ठिकाणी जे काय औषध आपण फवारणार आहे काही शेतकऱ्यांचा समज असतो की 10 लिटर किंवा 15 लिटर पाण्यामध्ये पूर्ण 1 एकर क्षेत्र आपण फवारतोय तर त्याचा परिणाम आपल्याला मिळणार आहे का तर शेतकरी बंधूंनो निश्चितच कसं आहे आपण ज्या वेळेला म्हणजे पंपाद्वारे खालून आपण स्प्रे घेत असतो आणि त्याचे जे ड्रॉपलेट्स असतात आणि वरून जे ड्रोनद्वारे आपण जे फवारणी घेणार आहे त्याचे जे ड्रॉपलेट असतात यामध्ये थोडाशी तफावत असते फरक असतो. ते जे ड्रॉपलेट असतात त्याचा जो मायक्रॉन असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये असतो आणि जे फवारणी त्या ठिकाणी जी काही वरून ड्रोनद्वारे केली जाते ती सम प्रमाणामध्ये जर पानावर चांगल्या प्रकारे जर पडली तर निश्चितच ती पानाद्वारे म्हणजे पानामध्ये चांगल्या प्रकारे शोषली जाणार आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आणि याचा वापर ज्या ठिकाणी ऊस मोठा होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊन फवारणी घेऊ शकत नाही त्या ठिकाणी जो ड्रोन सारखे जे काही फवारणीचे अवजार आहेत त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ऊस सारख्या पिकामध्ये फवारणीचं प्रमाणही वाढू शकतो आणि त्यातून आपण उत्पादनातही बेनिफिट चांगला फायदा आपण घेऊ आणि ड्रोनच्या माध्यमातून जी काही आपण फवारणी करतो यात काही अन्नद्रव्य वगैरेचा पण वापर शक्य आहे का? करू शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आता काही जसं मी तुम्हाला म्हटलं काही कीटकनाशके किंवा बुरशीनाशक आहेत की जे CIB ने ड्रोन साठी स्पेशली म्हणजे त्यांनी विकसित केली आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काही अन्नद्रव्य आहेत 4 किंवा हे काही जे काही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहे त्याचा वापर तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून करू शकता. अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा देखील आपण काही वॉटर सोल्युबल खतं आहेत त्याचा देखील वापर तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून फवारणीसाठी करू शकतो. यानंतर मला असं वाटतं शेतकरी बंधूंनो आपणही ड्रोनचा उपयोग आपल्या ऊस पिकाच्या फवारणीसाठी जर केला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आपणही आपला अनुभव या ठिकाणी सांगू शकता आणि खरोखरच नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती करत असताना शेती सोयीची होण्यासाठी म्हणून अशा काही तंत्रज्ञान हे खूप फायदेशीर ठरतात किंवा जे आमूलाग्र बदल म्हणतो आपण ते शेतीमध्ये होण्यासाठी हे कारणीभूत ठरू शकतात. तर आपला अनुभव आपण इथं नमूद करायला बिलकुलही विसरू नका कमेंटच्या माध्यमातून. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न की आपल्याला ऊस उत्पादन घेत असताना जसं किडींविषयी आपण एवढं सगळं बोललो तर रोगांविषयी आपण कोणते महत्त्वाचे रोग किंवा कोणत्या महत्त्वाच्या बुरशीजन्य समस्या ऊस पिकामध्ये येतात आणि त्याचं व्यवस्थापन किंवा त्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम करायला लागेल तर त्याविषयी आपण बोलावं. निश्चितच ते जसं की आपण बघितलं रोग म्हणजे किडींद्वारे सुद्धा जे काही आपण ऊस उत्पादनामध्ये जो काही बघितलं की नुकसान होऊ शकतं तसं रोगांमुळे सुद्धा देखील ऊस उत्पादनामध्ये नुकसान हे आपल्याला शेतकऱ्यांना म्हणजे येतं. तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत जे काही रोग येतात
आता जसं की आपण सुरुवातीला जे काही 2-3 व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये बेणं निवड हो. हा आपण बघितले आहे. तर ऊस पिकामध्ये काही रोग जे आहे ते बेण्याद्वारे सुद्धा येत असतं. येत असतात. त्याच्यामुळं बेणं निवड करते वेळी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे, किंवा बेणं निवड केल्यानंतर लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं हो हे महत्वाचं आहे, की पुढील येणारे जे काही रोग आहे त्याचा प्रतिबंध आपण त्या ठिकाणी करायचं. करू शकतो. तर जे काही बीजाद्वारे काही रोग जे आपल्या ऊस पिकामध्ये येत असतात त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे चाबुक्कानी आहे, हो किंवा लालकूज आहे, हो. खोडकूज आहे, गवताळ वाढ आहे. हे जे काही रोग आहेत हे जे आहेत हे बीजाद्वारे आपल्या इकडं मेन म्हणजे मेन शेतामध्ये प्रसारित होतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याचा सुरुवातीला ज्यावेळेला बेणं आपण निवडतो त्यावेळेला त्या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे. हो. काही जे रोग आहेत ते हवेमार्फत पसरतात. पसरतात. त्याच्यामध्ये पोक्का बोईंग सारखा रोग हो, असेल, हो. किंवा रस्ट, किंवा हो. आपण म्हणतो तांबेरा हा जो रोग आहे तो हवेमार्फत आपल्या पसरतो. शेतामध्ये पसरत असतो. दुसरा जमिनीद्वारे काही म्हणजे रोग जे आहे ते ऊस पिकामध्ये येत असतात, जसं की मूळकूज असेल हो तर ते म्हणजे जमिनीद्वारे आपल्या ऊस पिकामध्ये लागून नुकसान होत असतं. काही किडींद्वारे म्हणजे मोझॅक म्हणजे आपण म्हणतो व्हायरस टाईप जे काही हो, हो. येतात त्याच्यामुळे सुद्धा किडींमुळे तो प्रसारित होऊन ऊस पिकाचं नुकसान करत करत असतो. असतो. तर त्याच्यामध्ये महत्वाचं जे काही 2-3 रोग जे आहेत ते या ठिकाणी मला असं वाटतं आपल्या शेतकऱ्यांना त्याविषयी चर्चा करणं गरजेचं आहे. महत्वाचा म्हणजे लालकूज जो रोग आहे तो आपल्या शेतामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की बेण्याद्वारे तो आपल्याकडे येत असतो. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेला आपण लागवड करत असतो त्यावेळेला बेन प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जसं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बेन प्रक्रिया लागवडीपूर्वी करणं त्याच्यासाठी कार्बेंडिझम हे जे काय आहे बुरशीनाशक किंवा थायोफिनाइट मिथाइल हे जे बुरशीनाशक आहे या 2 बुरशीनाशकाचा रिकमेंडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही शेतकरी बंधूंनो ज्यावेळेला तुम्ही नवीन ऊस लागवड करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही बीज प्रक्रिया करूनच तुम्हाला लागवड करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा जो काही लाल कूज आहे किंवा चाबुक्कानी जो रोग आहे त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिबंध करता येईल. तर लाल कूज जो काही रोग तुमच्या याच्यामध्ये जो येत असतो त्याच्यामध्ये काही लक्षणं आपण जर बघितली त्याच्यामध्ये तुमचं जे सुरुवातीला पानांवर तुम्हाला त्याची लक्षणं दिसतात. जी काही मधली शीर जी आहे तिच्यामध्ये एक व्हाईट स्पॉट मध्ये आधी दिसतात. त्या कालांतराने ते जे स्पॉट आहेत ते लाल स्पॉट आपल्याला तपकिरी रंगाचे ते स्पॉट होतात. जो शिरा आहेत शिरांचा जे शिरांवर येणारे जे स्पॉट आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला तपकिरी रंगाचे होतात. त्यानंतर जर तो ऊस जो आहे तो थोडासा त्याची वाढ जी आहे ती खुंटते आणि त्याची जी काही म्हणजे वाळण्याची प्रक्रिया म्हणजे तो वरून खालपर्यंत तो ऊस जो आहे तो थोडासा वाळतो. आणि त्याच्यानंतर तो ऊस जर तो तुम्ही म्हणजे आतमधून तोडला तर आतमधून तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी लाल आणि पांढरट जे काय आहे तुम्हाला रेषा त्या ठिकाणी दिसतात. तर हा लाल कूज जो रोग आहे तो तुम्हाला प्रामुख्याने बेण्याद्वारेच तुम्ही त्याची म्हणजे चांगलं बेणं निवडून किंवा बेणे प्रक्रिया करूनच तुम्ही तो रोग कंट्रोलमध्ये ठेवू शकता. ज्या म्हणजे जर तो तुमच्या मेन पिकामध्ये आला तर त्याचं नियोजन करणं थोडंसं अवघड आहे, कठीण आहे. जसं की चाबुक्कानी जो रोग आहे चाबुक्कानी तुम्हाला चाबकासारखा तो पानांचा जो आकार आहे तो तुम्हाला बनतो आणि तो तुम्हाला आपल्या शेतामध्ये जर प्रादुर्भाव जर दिसत असेल तर त्या ठिकाणी एक मँकोझेप नावाचं जे औषध आहे बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही फवारा त्या ठिकाणी घेऊ शकता. दुसरं जसं मी तुम्हाला म्हटलं की हवेमार्फत जो काही तांबेरा जो आहे हा तुम्हाला हवेमार्फत पसरणारा रोग आहे. आणि तो जो रोग आहे प्रामुख्याने जी काही नदीकाठची जी काही गावं असतात त्या गावालगतच्या जे काही परिसरामध्ये जी काही लागवड असते त्या ठिकाणी तांबेराचा प्रादुर्भाव तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. सुरुवातीला काय आहे तांबेरा जो रोग आहे त्याची जी काही म्हणजे लक्षणं आपण जर म्हणू शकतो की पानांवरती एक बारीक बारीक टिपके जे आहे ते पानांवरती दिसतात आणि त्या टिपक्यांच्या भोवती थोडासा पिवळसर जे काही सर्कल जे आहे आपण म्हणतो ते त्या ठिकाणी पडत असतं आणि ते दोन्ही पानांच्या दोन्ही साईडकून तुम्हाला दिसतात. ते टिपके जे आहेत पानांच्या दोन्ही साईडकून आपल्याला जाणवतात आणि त्याच्यामध्ये हळूहळू जे पिवळसर किंवा लालसर जी काही बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत असतो आणि ते जे बीज त्या ठिकाणी त्याचे निर्माण होत असतात. आणि तेच बीज जसं हवा ज्या प्रमाणामध्ये येते त्याप्रमाणे ते बीज त्या ठिकाणून उडून दुसऱ्या ठिकाणी दुसरे आपले चांगले जी काही पानं आहेत त्या ठिकाणी त्याचा प्रसार होत असतो. आणि असा जो काय तुमच्या
म्हणजे ऊसाच्या प्लॉटमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत जातो. तर त्याच्यामुळं जर तुमच्या बागेमध्ये तांबेरा हा जर रोग आला असेल तर त्या ठिकाणी मँकोझेप आहे, हे औषध तुम्ही त्या ठिकाणी ह्या बुरशीनाशकाचा वापर फवारणीद्वारे करू शकता. मग प्रामुख्याने आपण कीड आणि रोग हे बऱ्यापैकी याच्यावर सगळ्यावर विचारमंथन केले. खोडवा ऊस व्यवस्थापन करत असताना जे काही टप्प्यानुसार तुम्ही जे काही माहिती दिली तर मला वाटतं खूपच उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांनो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा की या व्हिडिओची माहिती आपल्याला कशी वाटली. यामध्ये कोणता मुद्दा आपल्याकडून राहिला असेल चर्चेचा तर तेही कमेंटच्या माध्यमातून पाठवा की ज्यावर आपण भविष्यात परत एकदा चर्चा घडवून आणू शकू. मला वाटतं ह्या सर्व माहितीसाठी प्रथमतः मी अतुल सरांचं खूप खूप आभारी आहे. आपण ही जी काही माहिती दिली आणि शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. इतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना खोडवा व्यवस्थापन करायचं असेल किंवा ऊस पिकाच्या कीड रोगविषयी त्यांना काळजी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तो शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपण ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.